पार पडलेल्या वनमंत्री गणेश नाईक यांच्या वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहातील जनता दरबारात फेरीवाला प्रतिनिधींनी माजी नगरसेवक शंकर मोरे यांच्या नेतृत्वात आपल्या विविध समस्या घेऊन वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली। पालिका अधिकाऱ्यांकडून वारंवार फेरीवाल्यांवर कारवाई केली जात असल्याची तक्रार त्यांनी केली। वाशी परिसरातील फेरीवाल्यांनी गंभीर आरोप करत सांगितले की 11 तारखेला पालिका अधिकारी कारवाईसाठी आले, मात्र कोणतीही नोटीस न दाखवता थेट कारवाई करण्यात आली। आम्ही 1994 पासून येथे व्यवसाय करत असूनही कोणतेही स्पष्ट कारण न देता आमच्यावर कारवाई केली जात आहे, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली। काही संघटनांशी संगनमत करून केवळ विशिष्ट फेरीवाल्यांनाच व्यवसाय करण्याची संधी दिली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। वाशी विभाग कार्यालयातील अधिकारी काही व्यक्तींच्या दबावाखाली काम करत असून केवळ आमच्याच फेरीवाल्यांकडे बाकडे उचलण्यात आली, तर इतर फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप प्रतिनिधींनी केलाय। तसेच एका व्यक्तीच्या नावानेच पत्र देण्यात आले असून प्रत्येक पात्र फेरीवाल्याच्या नावाने स्वतंत्र पत्र देण्यात यावे, अशी मागणी देखील करण्यात आली। एका व्यक्तीला मंडप उभारण्यास परवानगी देण्यात आली असून त्याबाबत चौकशी करण्याची मागणीही फेरीवाल्यांनी यावेळी केली। आम्ही गेले 1994 पासून वाशीमध्ये व्यवसाय करत असताना हायकोर्टाच्या आदेशानं आम्ही ह्या संजोग कोऑपरेटिव्ह समोर धंदा व्यवसाय करत होतो, पण तिथून आम्हाला हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे सायकलपथ म्हणून ती जागा तिकडं कोर्टाच्या आदेशाप्रमाणे दिली होती। त्यावेळेस कोर्टाने त्यात निर्बंध लावले होते, जर कुठं मार्केट तुमचं निर्माण झालं तर फर्स्ट अथॉरिटी म्हणून तुम्हाला त्यात विचार केला जाईल, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी होतं। परंतु काल मला वाटते शनिवारी 11 तारखेला पालिकेचे अधिकारी आले, कुठलेही आम्हाला कोर्टाचा नोटीस नाही दिलं, कुठली सूचना नाही दिली, तोंडी सांगितलं। आम्ही म्हणलं आदेशाला एवढं सांगत होते फक्त, तर त्याप्रमाणे त्यांनी येऊन आमच्यावर कारवाई केली। कारवाई करता वेळेस त्यांना आम्ही विचारलं, काहीतरी आमच्याकडं नोटीस हा आम्हाला काहीतरी प्रकार आहे तो द्या, कारण आम्ही असे बसले नाही, गेले 94 पासून ह्या ठिकाणी बसतोय। परंतु ते बोलले आम्हाला कायदेशीर वरतून आदेश आलेला आहे, नोटीस तुम्हाला नंतर देतो, पण आत्तापर्यंत त्यांनी काही नोटीसचं आम्हाला ते दिलेलं नाही आहे। त्यांना वारंवार विनंती केली, बाबा तुम्ही अशा प्रकारे का कारवाई करताय? तर ह्या ठिकाणी विजू पाटील म्हणून ह्या वाशीवाडचे जे अतिक्रमणमध्ये काम करतात ते कुणाच्या तरी कुठल्या तरी ह्याला बळी जाऊन त्या ठिकाणी हे कारवाई करतात आणि तोंड बघून करतात। आज आमच्याच लोकांचे बाकडे उचलले गेलेत आणि त्या दुसऱ्या विरोधकाचे बाकडे त्याच ठिकाणी लाईन लावून विजू पाटलाने दिलेत दुसरे। तर त्यानंतर त्यांनी एक असं हे केलं की त्या ठिकाणी एका व्यक्तीच्या नावे लेटर दिलं वॉर्ड ऑफिसरनी। त्या ठिकाणी 2 जर युनियन असेल, 3 युनियन असेल, तर प्रत्येकाला त्या ठिकाणी नोटीस दिलं पाहिजे, त्याप्रमाणे त्यांना सूचना दिल्या पाहिजेत। पण एकाच व्यक्तीला या ठिकाणी नोटीस दिलं आणि त्याला परमिशन देऊन मंडप बांधावं असं। आपण कुठला कार्यक्रम करतो, गणपतीचा करतो, कुठला गणपती, आपल्याला प्रत्येक ठिकाणी परमिशन घ्यायला लागतं, परंतु ह्या ठिकाणी कुठलंही कुणाचं परमिशन नाही, फक्त वॉर्ड ऑफिसर यांनी फक्त एक त्याला लेटर दिलं, त्या लेटरमध्ये उल्लेख केला आणि त्याने भरमसाठ असा मोठा 400 ते 500 फेरीवाले बसेल असा मोठा मंडप उभा केला आहे। हा वॉर्ड ऑफिसर आणि विजू पाटील यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी उभा राहिला आहे। तरी आपण आपल्या माध्यमातून त्यांनाही ह्याचा प्रश्न विचारावा, अशी आमच्या फेरीवाल्यांच्या विनंती आहे। आमच्यावर जो झालेला अन्याय आहे तो दूर व्हावा। आम्ही गेले एवढ्या वर्षापासून तिथं बसतो, त्या ठिकाणी मार्केट बनतं आहे, तर त्या मार्केटमध्ये कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आम्हाला फर्स्ट अथॉरिटी त्याप्रमाणे आम्हाला त्या ठिकाणी जागा मिळणं गरजेचं आहे। ही आपल्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आपण थोडासा आवाज उचलावा, अशी आमची नम्र आहे। फेरीवाल्यांचा अन्याय झाला म्हणजे 1993 पासून जे लोक बसत आहेत, धंदा करतायत आणि जे दुकानं चालू आहेत ती दुकानं हटवण्यात आली। अक्षरशः म्हणजे त्यांच्या पोटावर पाय आल्यासारखं झालेलं आहे। जी दुकानं बंद आहेत, वरती जी पडीक आहेत ती उचलली नाही म्युन्सिपाल्टीने, पण जे लोक धंदा करून खातात त्यांच्या पोटावर पाय आणला त्यांनी आश्वासन दिलं की पहिलं एक तर तिथं फेरीवाल्यांसाठी भूखंड म्हणजे आता जे मंडप टाकलाय ठीक आहे, तुमच्यासाठी पण दुसरा टाकून देऊ आणि तुम्हाला तिथे बसवण्यात येईल तात्पुरतं, जोपर्यंत मार्केट बनत नाही। 1 वर्षापासून मी धंदा करत होती, आमचं ते सारखं लावूनच देत नाही बाकडा, कधी आलं की मुशी पटेल बोलवतो आणि घेऊनच जातो। पैसे काढून तर थकले, शेवटी माझ्याशी काय तर होतच नाही, कंटाळून आले। सून आहे, सुनासाठी बी ते केलं तर ती म्हणजे बाकडा सुचून नेलं तर धंदा काय। काल रात्री चोरीला मीटर पण चोरी करून गेले, लय पुष्कळ त्रास करतो, सारखंच बनवलं म्हणलं की घेऊनच जातो तो, काय त्याची आहे परमिशन नाही। आज समझ 4-5 साल से फारूक के पीछे मैं दौड़ रही थी, मगर मेरे को जगह नहीं दिया। आज मेरे को अनिल भैया ने मेरे को जगह दिया, वो भी मेरा बाकड़ा सब चोरी हुआ, मैंने पीछे बाजू में रखी थी। परसों आई थी तो था 7 बजे बाकड़ा, आज आई सुबह तो बाकड़ा नहीं था।
मेरा बाकड़ा चोरी हो गया। तकलीफ ही दे रहे ना। आज समझिए कि 1990 का है, हम लोग जगह पे बोलेगा तो ना, हमारा ये उम्र में मैं काम पे जाती हूँ। सोचिए मेरा 60 का उम्र हुआ, ये उम्र में मैं काम पे जाती, मेरा आदमी पढ़ला था, एक लड़का कमाने वाला, इतना परिवार पाल नहीं सकता, उसका बाल बच्चे हैं, इतने उम्र में मैं काम पे जाती हूँ। आज उसके पीछे मैं कितना दिन से दौड़ रही, मगर रोई गाय सब कुछ मैंने की, मगर मेरे को इतना एक जगह नहीं दिया। रोजी रोटीसाठी व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचा विचार करून दैनंदिन बाजाराची योग्य व्यवस्था करावी, सर्वांना समान संधी द्यावी आणि प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका लोकप्रतिनिधींनी मांडली। व्यवसाय दरम्यान बाकडे उचलणे, मीटर जप्त करणे किंवा विनाकारण त्रास देण्याच्या प्रकारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणीही यावेळी जनता दरबारच्या माध्यमातून करण्यात आली। आपल्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारावा, आमच्यावर होणारा अन्याय दूर करावा आणि सर्व पात्र फेरीवाल्यांना बाजारात व्यवसायासाठी अधिकृत जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी फेरीवाला प्रतिनिधींनी केली आहे। तसेच फेरीवाल्यांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही आणि कायदा हातात घेऊन गुंडगिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना योग्य धडा शिकवावा अशी ठाम भूमिका जनता दरबारात माजी नगरसेवक शंकर मोरे यांनी मांडली। आमचं नवी मुंबई शहराचं एक भाग्य आहे की या ठिकाणी मंत्री महोदय लोकनेते गणेशजी नाईक साहेब या ठिकाणी जनता दरबार घेत आलेत आणि गोरगरिबांचे प्रश्न सोडवायसाठी ह्या जनता दरबारमध्ये आम्ही या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून सर्व आमच्याकडे येतात आणि आम्ही या जनता दरबारमध्ये घेऊन येतो। तसंच आज या ठिकाणी फेरीवाल्यांचा 1994 पासून वाशीला या ठिकाणी फेरीवाले बसत होते आणि अचानक त्या ठिकाणी अधिकारी येणार, कारवाई करणार, दुसऱ्यासुद्धा संघटना आहेत त्यांच्याशी पार्सॅलिटी करून काही गोष्टी की आमचेच त्या ठिकाणी फेरीवाले बसले पाहिजे, इतरांचे बसले नाही पाहिजे, असा जो काय मतभेद त्या ठिकाणी काही अधिकारी करतायत। तर मी त्यांना विनंती करेन की असा मतभेद न करता प्रत्येक पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्येक त्या ठिकाणी 1994 पासून त्या ठिकाणी बसलेलं आहे त्यांचा सगळ्यांचा त्यांनी विचार केला पाहिजे आणि ज्या ठिकाणी मार्केट दैनंदिन बाजार त्या ठिकाणी उपलब्ध होईल त्या ठिकाणी त्या सर्वांना संधी मिळाली पाहिजे। जर त्या ठिकाणी ते फुल असेल तर आजूबाजूला जो पहिला त्या ठिकाणी बसतो त्याला पहिलं प्राधान्य, जो लास्टला आला आहे त्याला दुसरीकडे प्राधान्य द्या, परंतु न्याय हा सर्वांना मिळाला पाहिजे। कारण एवढं दिवस रात्र उन्हा पावसामध्ये कुठलाही विचार न करता हे कष्टकरी सगळे कामगार आहेत आणि ते त्या ठिकाणी व्यवसाय करत असताना जर अशी जर तकलीफ एखादा अधिकारी कोण असेल, अशी जर तकलीफ कोण देत असेल, त्यांना मी विनंती करेन की ह्या गोष्टीकडे तुम्ही वळू नका। ही कष्टकरी लोक आहेत, ह्यांना तुम्ही न्याय द्या, प्रथम आला त्याला प्रथम न्याय द्या। आम्ही त्याच्याबद्दल आम्ही समजू, पण इतर युनियन जे काही युनियनचे संघटित लोक आहेत जेणेकरून आता ह्या नवी मुंबई शहरामध्ये ह्या फेरीवाल्यांचं एक हक्क आहे, त्याचं नाव काय नाव आहे त्याचं, फकीरा कोणतरी काय नाव आहे, हां, तर त्यांनी या ठिकाणी आमच्या महिला भगिनी, त्यांना बोलव जरा, या इकडे जरा, ह्या महिला भगिनी आहेत, ह्यांचं वय काय आहे बघा, त्या ठिकाणी ते व्यवसाय करत असताना रात्री त्यांचा बाकडा उचलून नेणं, त्यांचा त्या ठिकाणी मीटर चोरीला घेऊन गेले, म्हणजे एक प्रकारची ही चोरीच आहे। आज या ठिकाणी जनता दरबारमध्ये आम्ही कारवाईची मागणी केलेली आहे। जनता दरबारमध्ये त्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी ती कारवाई करावी आणि आता हे सगळे फेरीवाले पोलीस स्टेशनला होतील आणि त्यांच्याबरोबर आम्ही प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी हजर राहू। तर या असा अन्याय आम्ही कोणी सहन करणार नाही। जो दिवस रात्र माणूस त्या ठिकाणी फेरीवाला बसतोय त्याचा त्या ठिकाणी त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून आज जनता दरबारमध्ये आलो। नाईक साहेबांनी त्या ठिकाणी चांगला त्या ठिकाणी फॉर्म्युला घेतला, त्यांनी चांगला विषय घेतला की हो ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी आम्ही सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न करू असं दादांनी सांगितलेलं आहे। आणि असा जे कोण असेल आणि असा जर काय कोण दादागिरी गुंडगर्दी जर फेरीवाले करत असेल तर त्याला त्या ठिकाणी आम्ही धडा शिकू असं त्या ठिकाणी आश्वासन देण्यात आलं। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।